blessed. आशीर्वादित. Let's pray. पण प्रार्थना करूया. Father, we thank you for your grace. पिता, तुझ्या कृपासाठी धन्यवाद Thank you देतो. for your mercy. तुझ्या दयासाठी धन्यवाद. It's your grace that we are seeing this day. ही तुझी कृपा आहे की आज आम्ही हे दिवस पाहत आहे. It's not because we deserve. आम्ही लायक आहे म्हणून नाही. It's because of your great love for us. तुझी महान प्रीती जी आमच्यासाठी आहे त्याच्यामुळे That you sent Jesus as grace for us. की तुम्ही येशूला कृपा म्हणून आमच्यासाठी पाठवले. Thank you, Father, धन्यवाद पिता for who you are. की तुम्ही कोण आहे म्हणून. Thank you for the quality of God, देवाच्या गुणासाठी धन्यवाद. the good quality of God, देवाच्या चांगलं the गुणधर्मासाठी good nature, देवाच्या चांगल्या स्वभावासाठी that you धन्यवाद don't change. की तो बदलत नाही. You're always same. की तुम्ही नेहमी सारखंच आहात. Thank you, Father, धन्यवाद पिता that we can believe की आम्ही विश्वास करू on you शकतो. 100%. तुझ्यावर आम्ही 100% विश्वास करू Thank you, शकतो. Father. धन्यवाद पिता. We are so joyful. आणि तुम्ही इतके आनंदित We are आहात so happy and blessed. आणि आम्ही इतके आनंदित आहे, हर्षित आहे, Thank you, Father. आशीर्वादित आहे. Thank you, Jesus, धन्यवाद प्रभू येशू that you brought all the की blessings. तुम्ही सर्व आशीर्वाद आणले. Without you, तुझ्याशिवाय we are zero. आम्ही शून्य आहोत. You came तुम्ही आले as life. जीवन म्हणून. Thank you, Father. धन्यवाद पिता. Father, I want to thank you for each and everyone who has come here पिता, एकूण एक व्यक्ती जे इथे आले आहे त्यांच्यासाठी धन्यवाद देतो. to hear thy word तुझे वचन and be ऐकण्यासाठी blessed. आणि आशीर्वादित व्हायला. Because according to the Bible, कारण शास्त्रानुसार we read, hear and be blessed. आम्ही ऐकतो, वाचतो आणि आशीर्वादित होतो. Thank you, Father. धन्यवाद. I bless this day ह्या दिवसाला आशीर्वादित in करतो Jesus' name. येशूच्या नावात. I know don't permit the devil आणि मी शैतानाला to परवानगी देत work on नाही this day. ह्या दिवसामध्ये काम करायला. In Jesus' name. येशूच्या नावात. Say amen. बोला आमेन. Okay, kindly be seated. तुम्ही बसू शकता. Praise the Lord. हालेलुया. I believe you have heard my message माझा विश्वास आहे की तुम्ही माझा संदेश that I ऐकला gave आहे yesterday in Pimpri जे मी पिंपरीमध्ये दिले आहे and also the message that I gave in Pune here. आणि पुण्यामध्ये गुरुवारी जो मी संदेश दिला आहे ते देखील तुम्ही ऐकले आहे असं माझा विश्वास आहे. Why Christians suffer, की ख्रिस्ती लोक का दुःख सोसत आहे. though that was not the full message. जरी तो पूर्ण संदेश नव्हता I'm going to give that message tomorrow in Pimpri. आणि उद्या तो संदेश मी पिंपरीमध्ये देणार आहे. But that's a very important message पण तो खूप महत्त्वाचा संदेश that आहे Holy Spirit gave me. जो पवित्र आत्माने मला दिले. Even yesterday, काल देखील that was a very good message कालचा संदेश देखील खूप चांगला होता that we can live a blessed life daily. की आम्ही दररोज आशीर्वादित जीवन जगू शकत आहे. You don't need to wait for a miracle. आणि आम्ही चमत्काराची वाट पाहायची काही गरज नाही. No, God is a God of miracles. जरी देव चमत्काराचा देव आहे But it's God's desire that we live daily blessed. ही देवाची इच्छा आहे की आपण दररोज आशीर्वादित जीवन जगले पाहिजे. Because miracles doesn't happen every moment. कारण जी चमत्कार आहे दर क्षणी होत नाही. Because many Christians are waiting for miracle after miracle. कारण खूप जे ख्रिस्ती आहे चमत्कार नंतर चमत्काराची वाट They बघत run here आहेत. and there for a miracle. ते इथे तिथे दावत आहे चमत्कारासाठी. That's not God's priority. पण ही देवाची प्राधान्य नाही. Because for a miracle, many things has to be moved, has to be changed. कारण चमत्कारासाठी अनेक गोष्टीला हलवावं लागत आहे, बदलावं लागत आहे. We put the law into action. आणि मग तो नियमाला कृतीमध्ये आणतो He has to bring it back again. आणि मग परत त्याला तो नियम परत आणावा That is लागतो. not the way that we can live, but to live in divine health daily. आणि अशा प्रकारे आपण जीवन जगू नये पण आपण रोज दैवी आरोग्यामध्ये जीवन जगले पाहिजे. You know, the Bible says, we all know आणि आम्हा सर्वांना माहिती आहे precaution is better than cure. आणि जी सावधगिरी आहे इलाजापेक्षा चांगलं आहे. It's better to have divine health आणि उत्तम आहे की जर आपल्यामध्ये दैवी आरोग्य आहे than go to the doctor, get surgery done and be healed. आणि ह्यापेक्षा की आपण डॉक्टरांकडे जातो, शस्त्रक्रिया करतो आणि मग बरं होतो. Amen. आमेन. It's better that we don't fall sick. आणि उत्तम आहे की आपण आजारीच पडू नये. I know there are, one day I was just leaving the Pimpri church. आणि एक दिवस मी पिंपरी चर्च मधून जात A होता. husband wife came. एक पती पत्नी आले They knocked at the door. आणि ते Of my car. कारच्या खिडकीवर ठोकले I said, what happened? आणि पास्टरांनी विचारले काय No, झाले. pray for my wife. माझ्या पत्नीसाठी प्रार्थना करा. I said,
what's her problem? आणि पास्टरांनी विचारले समस्या काय आहे She's suffering from heart problem. आणि तिला हृदयाचा विकार आहे. I said, yeah, I'll pray. आणि पास्टरांनी सांगितले प्रार्थना करतो. The husband said, no, pray because tomorrow is the surgery. आणि पतीने सांगितले की उद्या ऑपरेशन आहे म्हणून त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा She should come out safely from surgery. की तिच्या बरोबर ऑपरेशन झालं पाहिजे, सुरक्षित झाले पाहिजे His ऑपरेशन. faith was not in the healing, आणि त्याचा जो विश्वास होता आरोग्यावर नव्हता, but in the healing after surgery. पण ऑपरेशन नंतर जो आरोग्य होता त्याच्यावर त्याचा विश्वास होता. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? Many come to me that way. अनेक लोक माझ्याकडे येतात I said, I'll pray. आणि पास्टरांनी सांगितले To मी be प्रार्थना healed. करतो की तुम्ही बरं होणार No, म्हणून. no, we already fixed an appointment. नाही, आम्ही आधीच डॉक्टर बरोबर अपॉइंटमेंट फिक्स केली And आहे tomorrow is the appointment. आणि उद्या Tomorrow is the surgery. उद्या सर्जरी आहे, Pray ऑपरेशन that आहे. everything should be fine. आणि प्रार्थना करा की प्रत्येक गोष्टी नीटनेटके झाली पाहिजे. Depends on each one's faith. आणि प्रत्येक लोकांच्या विश्वासावर आधारित आहे. I cannot force my faith on you. आणि मी माझा विश्वास तुमच्यावर लागू करू शकत I नाही. don't know what is your faith. मला माहिती नाही तुमचा विश्वास काय Are आहे. you waiting for a miracle to happen? आणि तुम्ही वाट बघत आहे की चमत्कार होणार आहे म्हणून, Or do you have faith to live in the divine health every day? किंवा तुमच्यामध्ये विश्वास आहे की तुम्ही दररोज दैवी आरोग्यामध्ये जगले You know, पाहिजे. when God made Adam and Eve, जेव्हा देवाने आदम व हव्वाला बनवले there were no miracles. आणि तिथे चमत्कार नव्हते, They were living in divine health. ते दैवी आरोग्यामध्येच जगत होते. Amen. आमेन. But when sin entered, पण जेव्हा पाप प्रवेश केले there was a place for miracles. मग चमत्कारासाठी जागा निर्माण झाली. Otherwise, no miracles. नाहीतर चमत्कारच नव्हते. You don't need miracles. तुम्हाला चमत्काराची गरज नाही. You don't have to wait for miracles. तुम्हाला चमत्काराची वाट बघायची गरज नाही. If you get the revelation जर तुम्हाला प्रकाश मिळतो of living in divine health every day, की जर तुम्हाला प्रकाश मिळतो की दररोज तुम्ही दैवी आरोग्यामध्ये जगू शकत आहे. amen. आमेन. Hello. Hear this message that I gave yesterday, आणि काल जो मी संदेश दिला आहे पिंपरीमध्ये तो तुम्ही नक्की ऐका. and also that I gave here in Pune. आणि पुण्यामध्ये गुरुवारी जो मी संदेश दिला Why? तो देखील तुम्ही ऐका Why Christians suffer. की ख्रिस्ती लोक का दुःख सोसत आहे. Don't miss these messages आणि हे संदेश तुम्ही चुकू नका, because all the blessing they're wrapped up in the word. कारण सर्व जे आशीर्वाद आहे वचनात गुंडाळून ठेवलेली Okay. आहे. Now today is a very important message. आज खूप महत्त्वाचा संदेश आहे. The Bible says God is love. शास्त्र म्हणत आहे की देव प्रीती आहे. It doesn't say God has love. असं म्हणत नाही की देवाकडे प्रीती आहे. God is love. देव प्रीती आहे. Amen. आमेन. That's the quality of God. आणि तो देवाचा गुण आहे The basic quality आणि देवाचा मूलभूत गुण आहे प्रीती, that God is love. की देव प्रीती आहे. And then Holy Spirit gave me a beautiful thing and then that I'm going to share today. आणि नंतर पवित्र आत्माने मला सुंदर गोष्टी सांगितल्या जे मी तुम्हाला सांगणार आहे. I'll also share some mysteries. आणि मी तुम्हाला काही रहस्य देखील बोलणार आहे. Now, God is not hate. आणि देव द्वेष नाही. Remember this. आणि हे लक्षात The ठेवा. true and the living God is the God of love. आणि खरा व जीवन जो परमेश्वर आहे तो प्रीतीचा परमेश्वर And the आहे. false God, Satan, आणि is a खोट- God of hate. आणि खोटा देव जो शैतान आहे तो द्वेषाचा परमेश्वर आहे. Out of love flows joy, peace, आणि happiness, प्रीतीद्वारे आनंद, harmony, शांती, सुख, एकता, goodness, kindness, mercy, all पवित्रता, these good things. उपकारीपणा, कनवाळूपणा हे सर्व गोष्टी प्रीतीद्वारे वाहतो. And for violence, it requires hate. आणि हिंसासाठी द्वेषाची गरज For आहे. killing, murder, lies, cheating, stealing requires hate. खून, चोरी, हत्या, लबाडी, ह्या सर्व गोष्टीसाठी द्वेष लागतो. Remember this. हे गोष्टी लक्षात The ठेवा. root of the negative qualities is hate. आणि नकारात्मक गुणाचा जो मूल आहे तो आहे द्वेष. If you have love, जर तुमच्यात प्रीती you will आहे not do these things. तुम्ही ही गोष्टी करणार नाही. Only if you have hate, you will do these things. फक्त जर तुमच्यामध्ये द्वेष आहे तुम्ही नकारात्मक गोष्टी करणार. Now this message is very important for us, आणि हा जो संदेश आहे आपल्यासाठी खूप महत्त्वाची even for आहे Christians. आणि ख्रिस्ती लोकांसाठी देखील. The more you're full of love, जितकं अधिक तुम्ही प्रीतीने भरले that's आहात the way God wants you to live. आणि अशा प्रकारे देवाची इच्छा आहे की तुम्ही जीवन जगले How पाहिजे. will the world know आणि जगाला कसं कळेल who God is की देव कोण and the आहे quality of God? आणि देवाचे गुण काय आहे. It is when they see us. आणि ते असं आहे जेव्हा लोक आपल्याला पाहणार. But if Christians are lying and cheating and stealing and doing all this, जर ख्रिस्ती लोक खोटं बोलत आहे, चोरी करत आहे आणि सर्व इतर नकारात्मक गोष्टी you करत are आहे showing the image of the false God. आणि तुम्ही खोटा जो देव आहे त्याच्या प्रतिमा दाखवत You're not आहे showing the true image of God. आणि तुम्ही देवाचा खरा रूप दाखवत नाही. You know, God has tied himself to us.
आणि God has tied himself to us. आणि देवाने स्वतःला आपल्या बरोबर बांधून ठेवलेला He आहे cannot do anything without us. आणि आपल्याशिवाय देव काय करू शकत नाही. You can resist him आपण त्याचा विरोध करू शकतो and show the quality of the devil, आणि शैतानाचा गुण आपण दाखवू शकतो or resist the devil किंवा शैतानाचा विरोध करू and show शकतो the quality of God. आणि देवाचा गुण आपण दाखवू शकतो. Amen. आमीन. Each one of us are choosing आणि आपण प्रत्येक लोक निवड करत आहे whom to manifest, आणि कुणाला आम्ही सादर केले the पाहिजे, God of heaven स्वर्गाच्या देव or the God of hell. किंवा नरकाच्या देव. I was shocked when I hear some Christians telling lies आणि मला आश्चर्य वाटतं जेव्हा काय ख्रिस्ती लोक खोटं बोलतात and they're not even convicted. आणि त्यांना जाणीव देखील होत नाही In their heart has become hard-hearted. आणि त्यांचे हृदय कठोर झालेले They आहे don't even think they are doing some sin. की त्यांना असं देखील वाटत नाही की ते काहीतरी पाप करत आहे They are living the old nature, आणि ते जुना स्वभाव जगत आहे, not the new nature. नवीन स्वभाव नाही. And that is one of the reasons Christians are going to suffer आणि ही एक कारण आहे की ख्रिस्ती लोक दुःख सोसणार आहे in these times at least, आणि ह्या काळामध्ये देखील where we are living in an accelerated period of time, जिथे आपण वेळेच्या गतीमध्ये राहत आहे, whereas good can come quickly, जिथे चांगलं लवकर येऊ शकत आहे chastisement can come quickly. आणि शिक्षा देखील लवकर येऊ शकतो. This is a new time we are living, आणि ही नवीन काळ आहे ज्याच्यामध्ये which आम्ही many राहत आहोत Christians don't know. आणि जे अनेक ख्रिस्ती लोकांना माहिती नाही. The first thing they'll have is fear. आणि प्रथम गोष्टी त्यांच्यामध्ये येणार आहे ती आहे भीती. Those who have been doing wrong, जे चुकीच्या गोष्टी I करत होते. gave that message on last week. आणि मागच्या आठवड्यात मी संदेश दिला And when they don't turn back, आणि जेव्हा ते वळत नाही they continue, आणि ते निरंतर चूक करत आहे, then they'll have a problem. मग त्यांच्या जीवनात समस्या येऊ शकतो. You cannot continue. आणि तुम्ही असं निरंतर राहू शकत नाही. Okay, so the basic quality of God is love. आणि देवाचा मूलभूत गुण आहे प्रीती. And then Holy Spirit told me, आणि मग पवित्र आत्म्याने मला सांगितलं, love is greater and stronger than hate. आणि जो प्रीती आहे महान आहे आणि श्रेष्ठ आहे द्वेषापेक्षा. Amen. आमीन. When you're filled with God's love, जेव्हा तुम्ही देवाच्या प्रीतीने भरले you're जात, stronger than the devil. तुम्ही शैतानापेक्षा बलवान आहात. His main quality is the quality of hate. आणि शैतानाचा मुख्य गुण आहे द्वेष. Amen. Amen. Why Christians are defeated? आणि ख्रिस्ती लोक का पराभूत Because आहेत? you're manifesting the quality of the devil. कारण तुम्ही शैतानाच्या गुणधर्म सादर करत आहात. Didn't Jesus say, by the fruits you will know? आणि येशूने सांगितले नाही की फळाद्वारे तुम्हाला कळेल. It's the love of God आणि ही देवाची प्रीती that is आहे manifested in you जो तुमच्याद्वारे दिसत आहे, that puts fear in the devil. जे शैतानामध्ये भीती घालतो, Because he doesn't have love. कारण त्याच्यामध्ये तर प्रीती In his नाही. kingdom there is no love. आणि शैतानाच्या राज्यामध्ये प्रीती नाही In his kingdom there is only hate. आणि त्याच्या राज्यामध्ये फक्त द्वेष आहे. And then Holy Spirit told me, आणि मग पवित्र आत्म्याने मला love सांगितलं, is greater. प्रीती श्रेष्ठ आहे, Love is stronger प्रीती बलवान आहे than hate. आणि than hate. द्वेषापेक्षा प्रीती बलवान आहे, श्रेष्ठ आहे. If you want the devil to bow down, आणि जर तुमची इच्छा आहे की शैतानाने तुमच्या पुढे नमन केला if you पाहिजे, want to see him under your feet, जर तुम्हाला पाहिजे की शैतान तुमच्या पायाखाली असले पाहिजे, manifest love. मग प्रीती तुम्ही सादर करा किंवा दाखवा. Then the Bible say, आणि शास्त्र म्हणत नाही का faith works by love. की जो विश्वास आहे प्रीतीने काम करतो. Many are praying for faith. अनेक लोक विश्वासासाठी प्रार्थना करत But if you आहेत, get the revelation of love, पण जर तुम्हाला प्रीतीचा प्रकाश मिळतो naturally your faith will work. आणि नैसर्गिकरित्या तुमचा विश्वास काम You know, करणार. faith is something that should work naturally. आणि विश्वास असं गोष्टी आहे जे सहज काम केला पाहिजे. Amen. आमेन. Look at the small child. आणि एक लहान लेकरूकडे बघा, The child believes आणि तो लेकरू विश्वास करतो innocently, आणि निर्दोषपणाने easily. आणि सोयीस्कर रीतीने, There's no superficiality there. आणि त्याच्यामध्ये काही सोंग नाही. Why? का? Because of pure love. कारण शुद्ध प्रीतीमुळे. Next, आणि पुढचा मुद्दा, you know, our calling, आणि आपली जी the पाचारण, basic calling आपलं मूलभूत of पाचारण, a Christian एक ख्रिस्तीच्या is मूलभूत to पाचारण promote love, ती आहे की आपण प्रीतीच्या बडाई केली पाहिजे, उन्नती केली पाहिजे, not hate. द्वेषाच्या नाही. Because when you promote love, you promote God. कारण जे आपण प्रीतीच्या बढवती करत आहे ते आपण देवाची बढवती करत आहे. The Bible also says, आणि शास्त्र म्हणत आहे, you can never know the true God of love by hate. आणि तुम्ही प्रीतीच्या खरा परमेश्वराला कधीच ओळखू शकत नाही द्वेषाद्वारे. It requires love to know God of love. आणि प्रीतीच्या परमेश्वराला ओळखण्यासाठी प्रीती लागत आहे. If you have hate, जर तुमच्या द्वेष आहे, you will not get the right image of God. तुम्हाला देवाचा खरा प्रतिरूप मिळणार नाही.
Amen. आमीन. Only with the love फक्त प्रीतीने, manifest in you through you, आणि जर तुमच्याद्वारे तो प्रीती प्रगट होत आहे, you can know God, because God's basic quality is love. आणि जर प्रीती तुमच्याद्वारे प्रगट होत आहे, तुम्ही देवाला ओळखू शकताय, कारण देवाचा मूलभूत गुण आहे प्रीती. That's why 1 John 4:8 says, म्हणून 1 योहान 4 म्हणत आहे, he that loves not आणि जो प्रीती करत नाही does not know God. तो देवाला ओळखत नाही. Hello? If you don't operate in the love of God, जर तुम्ही देवाच्या प्रीतीमध्ये कार्य करत नाही, actually the truth is you don't know God. आणि खरोखर अशी आहे की तुम्ही देवाला ओळखतच You नाही. may talk about God, तुम्ही देवाविषयी बोलत असेल, but actually you don't know God. पण खरोखर तुम्ही देवाला ओळखत For नाही, God is love. कारण देव प्रीती आहे. That's what the Bible says. आणि असं शास्त्र Now, म्हणत आहे. here the word love is agape love. आणि इथे जो प्रीती जो शब्द आहे तो अगापे प्रीती आहे. You know, there are many loves. आणि अनेक प्रकारची प्रीती आहे. Friendly love. आणि मैत्रीच्या प्रीती, One love is in the package of marriage. आणि एक जो प्रीती आहे विवाहाच्या पुढामध्ये येतो. But the highest expression of love is agape, that is God kind of love. पण सर्वात उंच प्रकारची जी प्रीती आहे ती अगापे प्रीती आहे, जो देव प्रकारची प्रीती आहे. Now, here it means आणि इथे ह्याचा अर्थ आहे that love is our Father, की प्रीती आपला पिता आहे, and also is the basic quality of our Father. आणि प्रीती आपला पिताचा मूलभूत गुण आहे, स्वभाव आहे. Now, Holy Spirit then explained to me आणि मग पवित्र आत्माने मला स्पष्टीकरण दिले, the basic meaning of this, आणि ह्याच्या मूलभूत अर्थ काय आहे, of this type of love, अशा प्रकारच्या प्रीतीचा does मूलभूत it अर्थ mean? काय, त्याचा अर्थ काय आहे, that God is love. की देव प्रीती आहे. Let me give one of the basic meaning. आणि मी तुम्हाला एक मूलभूत अर्थ सांगतो. It means त्याचा अर्थ आहे that our Father considers की आपला पिता समजतो each one of his children, त्याच्या प्रत्येक जे लेकरू आहे, both in the Old Testament, New आणि Testament, जुना करारामध्ये आणि नवीन करारामध्ये जे Church, लेकरे आहे, मंडळीमध्ये जे आहे, to be of equal importance to him. की दोन्ही जे जुना कराराची मंडळी आहे, नवीन कराराची मंडळी आहे, देवासाठी ते सामायिक महत्वाची आहे. That's the meaning of that word love. आणि तोच अर्थ आहे त्या शब्द प्रीतीचा. You know, on this earth, आणि ह्या पृथ्वीवर, those, don't be offended, but there are some parents, आणि तुम्ही नाराज होऊ नका, पण काय आई वडील they आहे say they love their children, आणि ते म्हणत आहे ते आपल्या लेकरूंवर but प्रीती they करत give आहे. priority to some and others they don't. पण ते काय लेकरांना खूप प्रीती करत आहे आणि काय लेकरांवर एवढं प्रीती करत नाही. You know, if it's a boy, maybe, आणि एक मुलगा होता, or if that person resembles them, they'll love. जर तो मूल किंवा लेकरू त्यांच्यासारखं दिसत आहे तर ते त्यांच्यावर अधिक प्रीती They'll करतात, love one, they'll not love the other. आणि एकावर प्रीती करणार, दुसऱ्यावर प्रीती करणार You नाही. know, children are always watching all this. आणि लेकरे जे आहे नेहमी असं गोष्टी बघत You आहे, make them feel very insecure. आणि तुम्ही त्यांना खूपच असुरक्षित असं वाटायला लावत आहे. When there's the lack of true love for everyone equally, आणि जेव्हा सर्वांसाठी सामायिक प्रीती नसतो, they grow up insecure. मग ते असुरक्षित भावनामध्ये वाढत आहे. And since we don't have the proper revelation of God's love, आणि आपल्याकडे देवाच्या प्रीतीच्या योग्य प्रकटीकरण नाही, म्हणून we think that maybe God loves him more than me. आणि आपल्याला वाटतं की देव त्याच्यावर अधिक प्रीती करत आहे माझ्यापेक्षा, So they try to buy God's love and favor. म्हणून ते देवाचे प्रीती जे आहे ते विकत घ्यायचा प्रयत्न करत No, आहे. I will work more. मी अधिक काम I करतो. think so God is not happy. मला वाटतं की देव माझ्यावर खुश You नाही, know, I'll work more in this area. आणि मी ह्या भागामध्ये अधिक काम करणार. That's why you must get the basic revelation of God's love. म्हणून तुम्हाला देवाचे जी मूलभूत प्रकटीकरण आहे प्रीतीविषयी, त्याच्यात समज तुम्हाला ना. मिळाले पाहिजे. Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने this मला also सांगितलं, means ह्याचा अर्थ हे देखील आहे, all of God's children सर्व जे देवाचे लेकरे आहे who have the life of Christ आणि ज्यांच्यामध्ये ख्रिस्ताचे जीवन आहे are his favorites. ते त्याचे लाडके आहेत. Amen. आमेन. All are of equal importance. आणि सर्व लोक देवासाठी सामायिक महत्वाची आहे. There's no superiority, inferiority. No. आणि कोणी उंच दर्जाच्या, खालच्या दर्जाच्या असं देवाच्या Not दृष्टीमध्ये at कोणी all. नाही. मुळीच देवाच्या It is नजरेमध्ये असं नाही. we who make it that way. आणि आम्हीच असं उंच दर्ज आणि खालचा दर्ज निर्माण करतो, God loves him more की देव त्याच्यावर अधिक प्रीती करतो because he's on the pulpit. कारण तो व्यासपीठावर आहे, No. असं नाही. His love is not conditional. आणि त्याची जी प्रीती आहे अटीवर आधारित नाही. Because I'm preaching, he loves me more. आणि मी प्रचार करत आहे म्हणून देव माझ्यावर खूप प्रीती करतो, No. असं नाही. It is because we are his child. आम्ही त्याचे लेकरू आहे म्हणून He loves us
equally. आणि तो सामायिक रीतीने आपल्यावर प्रीती करतो. Don't hear such message आणि असा संदेश ऐकू नका that someone is more important to God की कुणीतरी देवासाठी खूप महत्वाचे and आहे someone is of less important to God. आणि कुणीतरी देवासाठी कमी महत्वाचे आहे. If you have this wrong revelation, जर तुमच्या मध्ये असं चुकीचं प्रकटीकरण आहे, you will hinder the blessings. मग तुम्ही आशीर्वादामध्ये अडथळा घालू शकत आहे. Amen. आमेन. So, remember this. म्हणून हे लक्षात ठेवा, God loves everyone equally. देव प्रत्येकांवर सामायिक रीतीने प्रीती करतो. John 3:16 says, योहान 3:16 God म्हणत आहे, so loved the world. देवाने जगावर एवढी प्रीती केली. And world means आणि जग म्हणजे those who oppose God. जे देवाच्या विरोधात आहे. He loved them. आणि देवाने त्याच्यावर प्रीती केली. And based on that love for the sinners, He आणि- gave His life for them. आणि पापी लोकांसाठी जो प्रीती आहे त्याच्यामुळे त्यांनी आपलं प्राण दिले He didn't त्यांच्यासाठी. give His life because He felt pity on them. आणि येशूने आपलं प्राण दिले नाही कारण त्यांना लोकांवर कीव वाटले म्हणून नाही. He loved them त्यांनी त्यांच्यावर प्रीती केली. When? कधी? when they were deep in sin, जेव्हा ते खोल पापामध्ये होते, when they rejected Him. जेव्हा त्यांनी देवाचा नाकार केला, He loved them देवाने त्याच्यावर and प्रीती gave केली His life for them आणि त्यांच्यासाठी त्यांनी प्राण दिले that they may live the heaven life. जेणेकरून ते स्वर्गाचे जीवन जगले पाहिजे. Look at this. आणि ह्या God so गोष्टी loved the world. देवाने जगावर एवढी प्रीती केली. Now, this word loved in this scripture is the highest expression of God's love, which is called agape love. आणि ह्या शास्त्रामध्ये जो प्रीती जो शब्द आहे देवाच्या उंच प्रकारची प्रीतीच्या अभिव्यक्ती आहे ज्याला आपण अगापे प्रीती बोलतो Or you can say God kind of love. किंवा आपण म्हणू शकत आहे देव प्रकारची प्रीती. Now, let me tell you one mystery. आणि आता तुम्हाला एक रहस्य सांगतो This is what Holy Spirit showed me. I'll tell you this. आणि हेच पवित्र आत्माने मला दाखवले, मी तुम्हाला सांगतो. You know, our Father is involved आमच्या पिता गुंतलेला आहे in the procreation event of each human being. आणि प्रत्येक लोकांच्या जन्माच्या जे कार्य आहे त्याच्यामध्ये आपला पिता गुंतलेला आहे किंवा शामिल आहे. When this event takes place in the mother's womb, जेव्हा गर्भधारण आईच्या उदरात होतो तेव्हा पिता देखील ह्या गोष्टीमध्ये शामिल आहे. this is what happens. आणि असंच होतो. Though I told you one day I'll teach you जरी मी तुम्हाला सांगितलं एक दिवस मी तुम्हाला शिकवण देणार आहे about the birth of the child, आणि मुलाच्या जन्माविषयी how our Father does all this. की आपला देव पिता कसं करतो. But I'm just telling you this now. पण मी आता तुम्हाला एवढं सांगत आहे. During that time, आणि त्या गर्भधारणाच्या वेळेमध्ये our Father places the ability to love आणि- within each human being that He creates. आणि आपला जो पिता आहे प्रत्येक जो मनुष्य जाती आहे त्याच्यामध्ये प्रीतीच्या गुण घालत आहे He places that love. आणि तो प्रीती घालतो. You know, I was telling my wife, आणि पास्टर मला सांगत होते don't think we created love. असं नाही की आम्ही प्रीतीचा निर्माण केला. हमने बचपन से प्रीति लेके आए. नहीं, तुम कुछ नहीं लेके आए. प्रभु ने प्रेम डाला है at the conception. आणि गर्भधारणाच्या वेळेमध्ये प्रभूने ती प्रीती घातलेली आहे. God put that love आणि प्रभूने ती प्रीती घातलेली आहे in that baby. त्या बाळामध्ये. This is the mystery. आणि ही एक रहस्य आहे. Then Holy Spirit told me, मग पवित्र आत्म्याने मला सांगितले that is why म्हणूनच everyone has the ability to love others. म्हणून प्रत्येक लोकांमध्ये योग्यता आहे, कुवत आहे एकमेकांवर प्रीती करण्यासाठी. Even from their birth, आणि त्यांच्या जन्मापासूनच they have that quality of love. त्यांच्यामध्ये प्रीतीचे गुण आहे. Our Father puts that love in them. आणि आमच्या देव पिता तो प्रीतीचे गुण त्यांच्यामध्ये घालतो. Now, why don't they grow in that love? आणि मग ते त्या प्रीतीमध्ये का वाढत नाही. It's because, you know, the devil sees आणि शैतान पाहतो that no one grows in that love that our Father has put in them. आणि शैतान बघून घेतो की जो प्रीती देव पिताने आपल्यामध्ये ठेवलेले आहे त्या प्रीतीमध्ये कोणीही पुढे जात नाही. That's why he brings abuse म्हणून तो निंदा आणतो or too much hurt, किंवा खूपच दुःखद भावना आणतो that they are not able to share that love our Father has put in them. जेणेकरून ते जे प्रीती पिताने त्यांच्यामध्ये ठेवलेलं आहे ते प्रीती ते सादर करू शकत नाही किंवा दाखवू शकत नाही. This world could be a beautiful world आणि हे जग एक सुंदर जग असू शकत आहे where you could share the love with everyone. जर आपण प्रत्येक लोकांबरोबर प्रीतीची वाटणी केली असती तर. And there'll be no violence, आणि मग हिंसा No नसेल, hate. द्वेष नसेल, no stealing, killing, आणि destroying. चोरी खून आणि घात नसेल.
And the devil knows this. आणि शैतानाला ही गोष्टी So माहिती he आहे. builds such negative environment म्हणून तो असं नकारात्मक वातावरण तयार to करतो cause you offense, जेणेकरून तुम्ही नाराज to होता, cause you hurt, जेणेकरून तुम्ही दुखीत that होता, someone abuses you, आणि जेव्हा कुणी तुमची निंदा नालस्ती करतात, that someone grieves की you, कुणी तरी तुम्हाला शोकित करतो, that you're offended. की जेणेकरून तुम्ही नाराज And you're होता, not able to express the love that God has put in you. आणि मग तुम्ही देवाने जो प्रीती तुमच्यामध्ये ठेवलेला आहे ते तुम्ही व्यक्त करू शकत नाही, सादर करू शकत नाही, दाखवू शकत नाही. Now, I wanted to know, आणि मला इच्छा आहे की तुम्ही since there जाणून is घेतलं, so much love, आणि इतकं प्रीती आहे म्हणून agape love, अगापे प्रीती आहे, filial love or friendship love, आणि फिलिओ किंवा मैत्रीच्या जो प्रीती आहे or marital love, किंवा वैवाहिक जो प्रीती आहे, this love is only for marriage intimacy, आणि हे जे वैवाहिक प्रीती आहे फक्त विवाहाच्या पुढामध्ये येत आहे, which could be called eros love. आणि ज्याला इरॉस प्रीती देखील I म्हणत want to ask God, what kind of love did He put? आहे. आणि मला देवाला विचारायचं होतं कुठल्या प्रकारच्या प्रीती देवाने आपल्यामध्ये ठेवले. He told me He put friendship love आणि देवाने मला सांगितले त्यांनी मैत्रीच्या प्रीती घातलेली आहे आपल्यामध्ये. in the little children. जेव्हा आपण लहान लेकरे होते तेव्हा Our Father's plan is that आपल्या पिताची योजना आहे, this love must first be shared in the family, आणि ही जी प्रीती आहे प्रथम आपण कुटुंबामध्ये दाखवले among पाहिजे, the family आणि members, कुटुंबाच्या सदस्यामध्ये दाखवले पाहिजे, and then people outside the family. आणि मग कुटुंबाच्या बाहेर जे लोक आहेत त्यांना देखील आम्ही हे प्रीती दाखवले That was पाहिजे. our Father's plan. आणि ही आपली पिताची योजना होती. Now, so this love everyone has. आणि ही जी प्रीती आहे प्रत्येक लोकांमध्ये आहे, Hello, this love everyone has. आणि ही जी प्रीती आहे प्रत्येक लोकांमध्ये आहे, But it's not expressed because of the surrounding, पण आपण हे प्रीती व्यक्त करत नाही आपल्या पर्यावरणमुळे, because of the वातावरणमुळे, environment we are आणि living. कारण ज्या वातावरणमध्ये आम्ही जगत आहे Because त्याच्यामुळे. the devil knows कारण शैतानाला माहिती आहे love is stronger than hate. की जो प्रीती आहे द्वेषापेक्षा बलवान आहे, It can defeat him. आणि प्रीती त्याला पराभूत करू शकतो. The more I suppress love, आणि जितकं मी प्रीतीला दाबून ठेवतो I can defeat them. मी त्यांना पराभूत करू शकतो. In love, you're a victor. आणि प्रीतीमध्ये तुम्ही विजेता आहात, In hate and all the negative emotions, you're a loser. आणि द्वेष आणि सर्व नकारात्मक भावनामध्ये तुम्ही हारणारे आहात. Doesn't the Bible say love is a winner? आणि शास्त्र म्हणत नाही की प्रीती जिंकणारा आहे. Instead of using love to stand as a winner, we are using hate. आणि प्रीतीचा उपयोग करण्याच्या ऐवजी जेणेकरून आपण विजेता होऊ शकत आहे, आपण द्वेषाचा उपयोग करत आहे. You're filled with hate. आणि तुम्ही द्वेषाने You भरले speak गेले, against one another. आणि एकमेकांविरुद्ध You tell आपण lies. आपण खोटा बोलतो, You criticize, you hurt, you hate. आणि तुम्ही निंदा करत आहे, तुम्ही cause द्वेष करत आहे, divisions. आणि तुम्ही फूट निर्माण break करतात, families. तुम्ही कुटुंबाची You break तोडफोड करतात, churches. तुम्ही मंडलीची तोडफोड करतात, You're living a losing life. आणि तुम्ही हारणारे जीवन जगत आहे. Then we wonder, why is God not blessing me? आणि मग आपण विश्वास असं विचार करतो की देव मला का आशीर्वाद देत The नाही. one reason is your behavior. आणि एक कारण आहे तुमच्या वागणुकी, Because you're not expressing who you are. कारण तुम्ही व्यक्त करत नाही की तुम्ही कोण आहात. That's one of the reasons. आणि हीच एक कारण Okay, आहे. let me teach you more. तुम्हाला अधिक शिकवण देतो. So the more you manifest love, आणि जितकं अधिक तुम्ही प्रीती दाखवत आहे even your behavior, तुमच्या वागणुकीमध्ये you देखील, don't have to do anything inside. तुम्हाला आतून काय करायची गरज Because नाही. when God comes inside, कारण जेव्हा देव आत येतो you are a new person. तुम्ही एक नवीन व्यक्ती You are आहात, a person of love. तुम्ही प्रीतीच्या व्यक्ती The आहात. Bible says it. शास्त्र म्हणत आहे The love of God is shared abroad in your heart by Holy Spirit. आणि देवाचे जे प्रीती आहे त्याच्या वर्षाव आपल्या हृदयामध्ये झालेली आहे पवित्र आत्माद्वारे. But you're not expressing the reality. पण तुम्ही अस्तित्वाला व्यक्तच करत नाही. When you're living the hate life, जेव्हा तुम्ही द्वेषाचं जीवन जगत आहे you're fooling yourself. मग तुम्ही स्वतःला मूर्खात You're पाडत not आहात. living a real life. तुम्ही एक खरा जीवन जगत नाही. When the unbelievers live the hate life, जे अविश्वासू लोक द्वेषाचं जीवन they're जगत living आहेत a true life. ते खरा जीवन जगत Because आहे, that's their nature. कारण तोच त्याचा स्वभाव आहे. But for us, पण when आपल्यासाठी you believed in जेव्हा Jesus, तुम्ही येशूवर विश्वास you have the केले, nature of God. तुमच्यामध्ये देवाचा स्वभाव आहे. Amen. Amen. And if you don't live the nature of आणि God, जर तुम्ही देवाचा स्वभाव जगत नाही you're fooling मग yourself तुम्ही स्वतःला मूर्खात पाडत आहे, and not living the true life. आणि मग तुम्ही खरा जीवन जगत नाही. But many Christians didn't know this. पण अनेक ख्रिस्ती लोकांना हे माहिती नव्हते. Even when they sin, आणि जेव्हा त्यांनी पाप केले they're not convicted त्यांना जाणीवच होत because नाही, their heart has become hard. कारण त्यांचे हृदय कठोर झालेली आहे. Because they never turn back. आणि Repentance is turning away. आणि पश्चाताप करणे म्हणजे वळणे आहे. Keeping your heart, your soul
sensitive. आणि तुमच्या हृदय आणि जीवाला तुम्ही संवेदनशील ठेवत आहे. How can you hear God आणि तुम्ही देवाला कसं ऐकू शकत आहे? when there's a challenge, आणि जेव्हा एक आव्हान when there's आहे, a problem, जेव्हा समस्या येतो and you need God's help? आणि तुम्हाला देवाची मदत पाहिजे, Doesn't the Bible say God leads you always? आणि शास्त्र म्हणत नाही की देव नेहमी तुमच्या मार्गदर्शन करतो, So you don't get any information. म्हणून तुम्हाला कुठलाही माहिती मिळत नाही. Then you become a prey. जेव्हा तुम्ही एक बक्षे होता Then you cry, why Lord this happened? आणि मग तुम्ही बोलतात की देवा हे कशासाठी झाले, Lord said, I spoke to you, but you were not sensitive enough to hear. आणि देव सांगणार की मी तुमच्याशी बोलले पण तुम्ही इतके संवेदनशील नव्हते ऐकायला. You must keep your soul very sensitive आणि तुम्ही तुमच्या जीवाला खूप संवेदनशील How? ठेवले पाहिजे. कसं? by keeping it clean. त्याला शुद्ध ठेवून. So love is a winner. म्हणून प्रीती एक The विजेता devil आहे wants to show love is a loser. आणि शैतानाला दाखवायचे की प्रीती हारणारा आहे. That's what people would say. म्हणून लोक म्हणत मैं आहेत तुम्हारे जगह पे रहता ना, मैं कभी क्षमा नहीं करेगा, मर जाएगा क्षमा नहीं करेगा. ये बहुत भारी डायलॉग है हम लोग का. And people have copied that. आणि लोकांनी ह्या They गोष्टीच्या think नकल केलं love shows, where we are very inferior. आणि प्रीती दाखवत आहे की आम्ही Girlish. खूप बालिश आहे, म्हणजे मुलीसारखा आहे, A loser, a victim. आणि आम्ही हारणारे आहे, बक्षे आहे. See, the devil made it that way. आणि शैतानाने असं बनवले आहे. तुम क्या प्रेम करता? अरे एक लाफा लगाने का ना, अरे क्या तुम भी. It is considered, violence is considered as something to be glorified. आणि हिंसा अशी गोष्टी समजले गेले की त्याची आपण गौरव केली पाहिजे. When you say जाने दो ना यार, forgive करो, क्या जाने दो, अरे मैं तेरे जगह पे था एक फटका लगाता था. See, they are glorifying violence. आणि ते हिंसाची महिमा करत आहे. And a person who manifests love, they put him down. आणि जे प्रीतीने चालत आहे त्याला तुम्ही खाली लेखत आहे. And we have taken that. आणि आम्ही ते घेतले आहे. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे We बघा. are living a negative life. आपण एक नकारात्मक जीवन We don't जगत. know where is the victory. आपल्याला माहिती नाही की विजय कुठे आहे. We live as a victim. आम्ही एक बली म्हणून जगतो. We live the way the devil wants us to live. आणि जसं शैतानाची इच्छा आहे तसं आम्ही जीवन Because जगतो. we don't know the word. कारण आपल्याला वचन माहिती नाही. There is victory when love is manifested. आणि विजय तेव्हा असतो जेव्हा आपण प्रीती सादर करतो. Because God is love. कारण देव प्रीती आहे. And love is a winner all time. आणि जो प्रीती आहे नेहमी विजेता When आहे. you forgive someone जेव्हा तुम्ही कुणाला क्षमा and करतो bless those who offend you, आणि जे तुम्हाला नाराज करत आहे It जेव्हा doesn't तुम्ही show त्यांना your आशीर्वाद weak देत आहे, mentality. हे तुमच्या कमजोर मानसिकताला दाखवत in नाही. fact, that shows your strong mental आणि हे दाखवत mentality. आहे की तुमच्यामध्ये एक बलवान मानसिकता आहे. Amen. आमीन. तुम्हारे को दूसरे लोग अरे क्या क्षमा करता है, मैं रहता ना मर जाएगा, क्षमा नहीं करेगा. नहीं सो हाँ यार मैं भी, अरे what. You're adopting a devil's religion or God's religion? आणि तुम्ही शैतानाच्या धर्माला प्रगती करत आहे की When you देवाच्या. follow the devil will make you weak. आणि जेव्हा तुम्ही शैतानाच्या मार्गात जाणार शैतान तुम्हाला अशक्त करणार. It's not God. आणि देव नाही. It's your choice आणि ही तुमची निवड आहे that makes you weak or strong. जे तुम्हाला अशक्त करत आहे किंवा बलवान करत आहे. Okay, let's go further. आपण पुढे जाऊया. So, did you see? आणि तुम्ही पाहिले का? In the conception, our Father puts love. आणि गर्भधारणाच्या वेळेमध्ये देव Okay. प्रीती घालतो. देव So, पिता this is प्रीती. understood. म्हणून ही गोष्टी तुम्हाला समजल्या Everyone has love. की प्रत्येकांमध्ये प्रीती आहे. They didn't invent it. आणि आपण काय त्याची शोध केला नाही. A baby didn't bring it. आणि बाळाने ती आणलेली नाही. God put it. आणि देवाने ती प्रीती बाळामध्ये ठेवली Because He आहे. wants that everyone love and share love. कारण देवाची इच्छा आहे की प्रत्येक लोकांनी प्रीती केली पाहिजे आणि प्रीतीची वाटप केली पाहिजे, प्रीती दाखवले पाहिजे. But that's not happening because of various reasons. पण ही Okay. गोष्टी होत नाही वेगवेगळ्या कारणांमुळे. That's why we must know the word, म्हणून आपल्याला वचन समजले the पाहिजे revelation of the word. आणि वचनाचा प्रकाश समजले And पाहिजे. the main teacher is the Holy Spirit. आणि मुख्य शिक्षक आहे पवित्र आत्मा. Many only know word as a story. आणि अनेक लोकांना पवित्र शास्त्र एक गोष्टीच्या पुस्तक म्हणून माहिती आहे. Unless you get the revelation, you don't have that faith. आणि जोपर्यंत तुम्हाला प्रकटीकरण मिळत नाही तुमच्याकडे तो विश्वास नाही. Okay. Next. पुढचा मुद्दा. Now, this love is not enough. आणि ही जी प्रीती आहे पुरेसा नाही. There is another type of love, आणि दुसऱ्या प्रकारची प्रीती आहे which is the highest in existence, आणि जो अस्तित्वामध्ये सर्वात उंच आहे and which is the agape type of love, आणि जो आहे अगापे प्रकारची प्रीती or our Father's quality of love, किंवा आपल्या पिताच्या प्रीतीच्या गुणधर्म, which is
the love of heaven. जो स्वर्गाची प्रीती आहे. Amen. Amen. In heaven, we'll be surrounded with this love. आणि स्वर्गामध्ये आपण ह्या अगापे प्रीतीने घेरले जाणार आहे. Amen. आमेन. Where you can love beyond your people. जिथे तुम्ही तुमच्या लोकांच्या पलीकडे दुसऱ्यांवर प्रीती करू शकत आहे. You can love even those who hate you. आणि तुम्ही त्या लोकांवर देखील प्रीती करू शकत आहे जे तुमचा द्वेष करतात. Because of that love, you can forgive those who offend you. आणि त्या प्रीतीमुळे तुम्ही त्या लोकांना क्षमा करू शकत आहे ज्यांनी तुम्हाला नाराज केले. And even you can bless those who offend you. आणि तुम्ही त्या लोकांना देखील आशीर्वाद देऊ शकत आहे ज्यांनी तुम्हाला नाराज केले. We do this every day. आम्ही हे दररोज करतो. I'll tell you the reason. आणि मी तुम्हाला कारण सांगतो. I forgive them आणि मी त्यांना क्षमा and करतो. I bless them. आणि मी त्यांना आशीर्वाद Those देतो. who have spoken against us, आणि ज्यांनी आमच्या विरुद्ध those बोलल्या who divide the church, आणि ज्यांनी who मंडीमध्ये break फूट the पाडली, church, जे मंडी तोडत I आहे, just tell the Lord, I forgive them. आणि मी फक्त प्रभूला सांगतो मी त्यांना क्षमा करतो. The things they do turns upon them. आणि जे गोष्टी ते करत आहेत त्यांच्यावरच ते पडत आहे. Hello? Okay. Now this agape love, आणि ही जी अगापे प्रीती आहे, the moment we believe in आणि Jesus, ज्या क्षणी आपण ईश्वर विश्वास केला our Father adds this love in us. आणि आपला देव पिता ह्या प्रीतीच्या जोड आपल्यामध्ये करतो. This is not added before you are saved. आणि ही जी अगापे प्रीती आहे तुमच्या चारण होण्याच्या आधी तुमच्यात नाही. It's a gift from our Father. आणि ही जी अगापे प्रीती आहे आपल्या पितापासून एक भेट आहे. Only to those फक्त त्या लोकांसाठी who become born again. ज्यांचा नवीन जन्म होतो. That's what the Bible says. म्हणून शास्त्र The म्हणतं love of God, देवाची the प्रीती, highest kind of love, सर्वात उंच प्रकारची The agape प्रीती, love अगापे प्रीती is poured in our heart आपल्या हृदयामध्ये त्याची वर्षाव झालेली आहे by Holy Spirit. पवित्र आत्माद्वारे. This love God doesn't give to others. आणि ही जी अगापे प्रीती आहे देव इतर लोकांना देत नाही. Because this is the love by which we're going to live in heaven. कारण ही अशी प्रकारची प्रीती आहे ज्याच्याद्वारे आम्ही स्वर्गामध्ये जीवन जगणार Not आहे. that earthly love आणि ह्या पृथ्वीच्या प्रीतीने or नाही marriage love, किंवा विवाहाच्या प्रीतीने नाही sexual love. आणि लैंगिक प्रीतीने lust नाही, love. वासनाच्या प्रीतीने नाही. No, नाही, agape love. अगापे प्रीतीने. Amen. आमेन. Why will he give that love if one is going to hell? आणि देव अगापे प्रीती कशाला देणार जर एक व्यक्ती नरकात जात आहे तर? By this love we are going to live. आणि ह्या प्रीतीनेच आम्ही जीवन जगणार आहे. He doesn't want us to live by any other love. आणि देवाची इच्छा नाही की इतर कुठल्याही प्रीतीद्वारे आम्ही जीवन जगलो पाहिजे. You know, on earth we need this what you call marriage love. आणि पृथ्वीमध्ये आपल्याला विवाहाची प्रीतीची गरज आहे. Do we need it in heaven? आम्हाला ही प्रीती स्वर्गात लागणार का? Hello? Is there marriage in heaven? आणि स्वर्गामध्ये विवाह आहे का? No. नाही. So we don't need lustful love. म्हणून आपल्याला तिचे वासनामय प्रीतीचीच गरज नाही. So God gives this agape love only to those who are born again Christians. म्हणून देव फक्त ही अगापे प्रीती त्या लोकांना देत आहे ज्यांच्या नवीन जन्म झालेली आहे. You cannot have this love unless you become a Christian. आणि जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ती होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही अगापे प्रीती मिळू शकत नाही. The people of the world can never know this love. आणि जगाच्या लोकांना ही प्रीती कधीच कळू शकत They नाही. can never have this love. आणि त्यांच्यामध्ये ही प्रीती कधीच येऊ शकत नाही. They can never have heaven love. आणि त्यांच्यामध्ये स्वर्गाची प्रीती कधीच येणार Only नाही. the best of this earth, that's all. आणि फक्त ह्या पृथ्वीच्या उत्तम त्यांना मिळेल. That too, it is corrupted. आणि ती देखील पृथ्वीमध्ये जी गोष्ट आहे ती भ्रष्ट आहे. When someone says, I love you, means I lust for you. आणि जेव्हा कोणी म्हणत आहे मी तुझ्यावर प्रीती करतो म्हणजे मला तुझ्यासाठी वासना आहे. So, this love is corrupted. म्हणून ही जी प्रीती आहे भ्रष्ट प्रीती आहे. God doesn't want us to have this kind of love to be in heaven. म्हणून देवाची इच्छा नाही की अशा प्रकारची भ्रष्ट प्रीती स्वर्गात असली पाहिजे. What a blessing a आणि- Christian is. आणि किती महान आशीर्वाद एक When ख्रिस्ती you आहे. know these mysteries, आणि जेव्हा त्यांना हे रहस्य you समजतो, can live a blessed life. जेव्हा तुम्हाला हे रहस्य समजणार तुम्ही एक आशीर्वादी Having जीवन the जगू love शकता. of God, our Father in us, means you are a winner. आणि देवाच्या प्रीती जर तुमच्यामध्ये आहे ह्याचा अर्थ आहे की तुम्ही विजेता आहात. Satan cannot even look at you. आणि शैतान तुमच्याकडे बघू शकत But नाही. the only reason पण एकच कारण, he stands you or he defeats you because you don't manifest this love. आणि एकच कारण आहे शैतान तुमच्यावर लक्ष लावत आहे किंवा तुम्हाला पराभूत करत आहे कारण
तुमच्यामध्ये अशा प्रकारची जी प्रीती आहे ते तुम्ही सादर करत नाही We म्हणून. don't use this love. आणि तो ह्या प्रकारच्या प्रीतीचा उपयोग करणार You नाही. look at your fruits. You look at your fruit. आणि तुम्ही तुमच्या फळाकडे बघा. Is this the fruit of आणि that agape love? आणि ही काय अगापे प्रीतीचे फळ आहे का? When you speak against one another, जेव्हा तुम्ही when you एकमेकांच्या विरुद्ध, lie, when you cheat, when you deceive, जेव्हा तुम्ही खोटं बोलतात, when you break फसवतात, churches, जेव्हा criticize तुम्ही people. मंडळी तोडतात, जेव्हा लोकांची निंदा करतात, Is this the fruit of the agape love? आणि ही अगापे प्रीतीचे फळ आहे का? Then how can you expect Satan to respect you? मग तुम्ही कसं अपेक्षा करत आहे की शैतानाने तुम्हाला मान दिले पाहिजे? तुम उसको बोला जाओ, बोला तो नहीं जाएगा वो बोला तुम भी मेरे जैसा है, मेरा तुम्हारे में क्या फ़र्क है, मेरा भी डीड्स खराब है, तुम्हारा भी डीड्स खराब है, तुम भी झूठ बोलता, मैं भी झूठ बोलता, मैं भी चर्च तोड़ता हूँ, तुम भी चर्च तोड़ता है, हाँ? तुम भी झगड़ा करता, मैं भी झगड़ा करता है. हेलो, क्या फ़र्क है तुम्हारे मेरे में? मैं तुमको क्यों बाउ डाउन हो जाऊँ, तुम मेरे को बाउ डाउन हो जाओ, मैं किंग हूँ डार्कनेस का. हेलो. That's why when I prayed for Christians, they were demonized. म्हणून जेव्हा मी ख्रिस्ती लोकांसाठी प्रार्थना करत आहे तेव्हा ते भूतग्रस्त आहे. Though many didn't come to pray. जरी अनेक लोक प्रार्थना करण्यासाठी आले Because नाही. many fear. कारण अनेक लोकांना भीती बाप वाटते. रे, पास्टर ने प्रेयर किया, कुछ demon निकला, सब देखेंगे. That's why they don't come. म्हणून ते प्रार्थनेसाठी येत नाही. So they come in the office म्हणून ते ऑफिसमध्ये येतात. separately. आणि वेगळं रीती येतात. Okay, let's go a little further. आपण पुढे जाऊया. You know, I have written this from Holy Spirit, all these things. आणि हे सर्व जी गोष्टी आहे पवित्र आत्म्याने मला दिले You आणि ते will not लिहून get काढ. this on any social media. आणि कुठल्याही सोशल मीडियावर तुम्हाला हा संदेश मिळणार नाही. So humans are not born with agape love. म्हणून जे मानव आहे ते अगापे प्रीतीद्वारे त्यांच्या जन्म झालेली नाही. And also, आणि हे they are देखील not born with the grace of our Father. आणि ते आपल्या पिताच्या कृपाद्वारे देखील त्यांच्या जन्म झालेली नाही. These are the two eternal gifts that God gives only His children. आणि हे दोन सार्वकालिक देणगी आहेत जो देव फक्त त्यांच्या लेकरांनाच देत आहे. Amen. Amen. What a blessing. आणि किती महान आशीर्वाद. It's a gift to you. आणि ही तुमच्यासाठी एक देणगी आहे. The agape love of Father आणि पिताच्या अगापे प्रीती and the gift of grace of Jesus. आणि येशू जो कृपेच्या देणगी आहे तो देखील एक दान आहे These are आपल्यासाठी. the two gifts to you. आणि हे दोन देणगी आहेत तुमच्यासाठी. The unsaved don't have it. आणि न तारण पावलेल्या लोकांकडे हे देणगी नाही. Amen. Amen. And because of the love of God in you, you're a winner. आणि देवाच्या प्रीती तुमच्यात आहे म्हणून तुम्ही विजेता And आहात. because of the grace of Jesus in you, आणि कृपा जो येशू म्हणून तुमच्यात आहे म्हणून you are blessed. तुम्ही आशीर्वादित You're आहात accepted. आणि तुमच्या स्वीकार झालेली आहे. Amen. Amen. You're in favor with God. आणि तुम्ही देवाच्या अनुग्रहित आहात. You know, I was telling my wife आणि पास्टर मला while just I सांगत was driving. आणि ज्या गाडी चालवत होते I तेव्हा said, you know who our God is? आणि पास्टरांनी सांगितले माहितीये कोण आपला Who देव our आहे. Father is? आपला देवपिता कोण आहे. He's not one of the gods. आणि तो अनेक देवापैकी एक देव नाही. He's not a creation God. आणि तो निर्मिती देव नाही. He's the creator, तो निर्माण करता the आहे highest. आणि सर्वात उंच. There's no one before him. आणि त्याच्या आधी There's कोणी no नाही one after आणि him. त्याच्या नंतर देखील There's कोणी no one नाही higher than him. आणि त्याच्यापेक्षा कोणी There's श्रेष्ठ no नाही one lower than आणि him. त्याच्यापेक्षा कोणी खाली नाही. We got the highest. आपल्याला सर्वात उंच देव मिळालेले आहे. Amen. आमेन. That's why I'm proud of him. म्हणून मला देवाविषयी खूप गर्व आहे. उसके ऊपर कोई भी नहीं. सबसे ऊंचा, सबसे बड़ा क्रिएटर हमारा पिता है. Amen. Amen. And the second revelation is, आणि दुसरा प्रकटीकरण आहे though he being so great, जरी तो इतका महान so आहे awesome, आणि इतका अद्भुत आहे the creator, निर्माण करता yet he loves us. तरी तो आपल्यावर प्रीती करतो. Amen. आमेन. He loves me आणि तो माझ्यावर प्रीती as करतो his own child त्याच्या स्वतःच्या लेकरू म्हणून. because I'm born again by his own life. कारण त्याच्या स्वतःच्या जीवनाने माझ्या He नवीन जन्म gave me birth त्यांनी मला जन्म दिले with a divine life, दैवी जीवनाने divine nature, दैवी स्वभावाने his agape love आणि त्याच्या अगापे and प्रीती grace of Jesus आणि येशूच्या that he कृपाद्वारे put in us. जो त्यांनी आपल्यामध्ये ठेवले. What a blessing. किती महान आशीर्वाद. Amen. आमेन. Hello.
Don't listen to the devil. आणि शैतानाचे ऐकू नका Don't listen to wrong आणि messages चुकीचा संदेश ऐकू that नका put you down, जे तुम्हाला खाली पाडत आहे put you in the lower level. आणि तुम्हाला खालच्या दर्जेमध्ये ठेवत आहे. No, नाही. you serve the Creator. आणि तुम्ही निर्माणकर्ताची सेवा करत आहे. Amen. आमेन. जिसके हाथ में सब कुछ है, हर एक चीज उसके अंदर है. Amen. Amen. See, you know, that's why sometimes I get angry on people who start working and after they stopped working for the Lord. आणि मी काय लोकांवर चिडत आहे, प्रथम ते प्रभूसाठी काम करत होते, नंतर ते प्रभूसाठी काम करायला बंद करतात. क्रिएटर के लिए वो भी तुम्हारा जो हुनर दिया वो प्रभु ने दिया फुकट का, not because we were deserving that he gave you the gift, आणि तुम्ही लायक होते म्हणून देवाने तुम्हाला ती देणगी दिली असं so नाही, that you may not be proud. जेणेकरून तुम्ही गर्विष्ठ होणार नाही. But we stop working, we don't work. आपण काम करायचं बंद करतो, आपण काम करत Some नाही. people don't even hear the word. आणि काय लोक वचन देखील ऐकत नाही They come late. आणि आपण उशिरा येतो. Maybe you're in office, okay, कदाचित तुम्ही कामावर जात but others असेल don't come to hear the word. पण इतर लोक येत नाही वचन ऐकायला. इसका मतलब ऐसा है कि परमेश्वर ने इतना मेरे लिए किया. He gave his life, he suffered, he died, that may live, we will be blessed, but we don't want to hear it. आणि त्यांनी माझ्यासाठी प्राण दिले जेणेकरून मी आशीर्वादित होणार, तरी आपल्याला त्याचे वचन ऐकायची इच्छा नाही. तुम क्या किया, मारा, मार खाया, तकलीफ उठाया, हमको क्या करने का? Is that our attitude? आणि असं आहे का आपला स्वभाव? Because that is what the word of God reveals to us. आणि असंच देवाचे वचन आपल्याला प्रकट What he करतं. did that we be blessed. आणि त्यांनी आपल्यासाठी काय केले जेणेकरून आम्ही आशीर्वादित होऊ He's not शकतो. showing off what he did. आणि त्यांनी दाखवत नाही की तो काय केला आहे. Unless you know you'll not have faith to believe, to receive. आणि जोपर्यंत तुमच्याकडे विश्वास नाही ते प्राप्त करायला, तुम काम करते रहेगा और भूल जाए कि उसने तुम्हारे लिए काम कर दिया है, तुम सिर्फ विश्वास करो, तुम ब्लेसिंग में एंटर हो जाता है. But people don't want to hear that. पण लोकांना ते देखील ऐकायची इच्छा Means I नाही. did everything for you, आणि त्यांनी तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टी but केल्या, I don't want to know what you did for me. पण मला जाणून घ्यायची इच्छा नाही की त्यांनी माझ्यासाठी काय केलं आहे. Hello, when you're reading the Bible, when you're hearing the word of God, जे आपण वचन वाचतो, देवाचे you वचन want ऐकतो, to know what Jesus did for me. आपल्याला जाणून घ्यायचे की येशूने माझ्यासाठी काय केलं आहे. Amen. Amen. Because one mission was for us. कारण त्याचा एकच उद्देश आपल्यासाठी He होता didn't come for himself आणि तो स्वतःसाठी to आला get नाही married, have children. आणि विवाह करायला, लेकरं उत्पन्न करायला No. नाही. He didn't need to come. आणि त्याला यायची काय गरजच He नव्हते didn't need to become a sinner. आणि त्याला पापी व्हायची काय गरज नव्हते. He didn't need to go on the cross. त्याला क्रुसावर जायची काय गरज नव्हती No one could even touch him. आणि कुणी त्याला हात देखील लावू He शकत is the नव्हतं. word of heaven, आणि तो स्वर्गाचा शब्द आहे eternal word, आणि सार्वकालिक शब्द, creator word. निर्माणकर्ता शब्द. Dare anyone touch him? आणि कुणी कसं धाडस करणार त्याच्यावर हात लावायला. He can wipe out everyone. आणि तो सर्वांना पुसू शकतो. But yet for our sake he came. तरी आपल्यासाठी येशू आले He let people touch him, hurt him, spit on him. आणि त्यांनी लोकांना परवानगी दिली त्याच्यावर हात लावायला, त्याच्यावर थुंकायला, मारायला, Just for our sake. फक्त आपल्यासाठी. Amen. Amen. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? Do you think it's too much to come to church and hear the word? आणि तुम्हाला वाटतं की खूपच अधिक आहे तुम्हाला मंडलीत येणे आणि To वचन work for ऐकायला, him. त्याच्यासाठी काम करायला, To give him your tithes and offerings? तुमच्या दशमांश व दानर्पण Is it द्यायला too much? तुम्हाला खूप अधिक होतो का? Hello? This is the way you need to think. आणि अशा प्रकारे तुम्ही विचार केला पाहिजे. Okay, let's go further. आपण I पुढे want to जाऊ. finish up, but there are so many mysteries I've written for you. आणि मला समाप्त करायचे पण खूप रहस्य मी तुमच्यासाठी लिहिलं आहे. Now, this is the way it happens, Holy Spirit told me. आणि अशा प्रकारे होतो, पवित्र आत्म्याने मला When a सांगितलं, person becomes born again Christian, जेव्हा एक व्यक्ती नवीन जन्मलेला ख्रिस्ती होतो, that person actually accepts the person of agape love, that is Jesus. आणि तो जो व्यक्ती आहे अगापे प्रीतीचा स्वीकार करत आहे, जो आहे आपला प्रभू येशू. And with it, the grace of our Father is included. आणि त्याच्याबरोबर आपल्या पिताच्या कृपा देखील समावेश आहे. And from that time, आणि त्यावेळेपासून it becomes a part of a born again Christian. आणि ही जी गोष्टी आहे, एक नवीन जन्मलेल्या ख्रिस्तीचा एक भाग होतो. Amen. आमेन. You have the highest love in you. तुमच्यामध्ये सर्वात उंच प्रकारची प्रीती आहे. Remember this. आणि हे गोष्टी लक्षात ठेवा. Don't manifest the hate of Satan. आणि शैतानाचा द्वेष तुम्ही सादर करू नका. You will lose authority. मग तुम्ही अधिकार गमावणार. हाँ, तुम्हारा अधिकार उसके ऊपर चलने वाला नहीं है. Know that the highest quality
that is the agape love is in you. आणि हे जाणून घ्या की सर्वात उंच प्रकारची जी गुण आहे अगापे प्रीती तुमच्यामध्ये आहे. It is possible to forgive. आणि हे शक्य आहे तुम्हाला क्षमा It करायला. is possible to bless. आणि तुम्हाला शक्य आहे आशीर्वाद द्यायला. It is possible to serve the Lord. आणि तुम्हाला शक्य आहे देवाची सेवा It's करायला. possible to come to church regularly. आणि तुम्हाला शक्य आहे की तुम्ही नियमित मंडळीत येऊ शकत It आहे. is possible to forgive आणि- those who offend you. आणि ज्या लोकांनी तुम्हाला नाराज केले आहे त्यांना क्षमा करणे तुम्हाला To शक्य love आहे. your husband, your wife, तुमच्या पतीवर पत्नीवर प्रीती Your करायला तुम्हाला in-laws. तुमच्या सासरचे those लोकांवर who hurt you. जे तुम्हाला दुःख देत आहे You're not doing a favor. तुम्ही काय कृपा करत नाही. The love of God देवाची will प्रीती enable you to do it. देवाची प्रीती तुम्हाला क्षमता देणार ती गोष्टी करायला. ताकि तुम कल प्राइड नहीं करेंगे, मैं क्षमा किया, उसने इतना किया, फिर भी मैं क्षमा, तुमने नहीं क्षमा किया. प्रभु का प्रेम तुम्हारे में अंदर है जिसकी वजह से तुम क्षमा कर सका. Amen. But the devil will tell you, don't forgive, don't forgive. पण शैतान तुम्हाला बोलेल क्षमा करू नका, Because he knows love will become a winner. कारण त्याला माहिती आहे प्रीती जिंकणारा अरे, होणार. तुम क्षमा कर दिया तो तुम स्ट्रांग हो जाएगा मेरे से. Don't forgive. म्हणून क्षमा करू So I नका can have control over you. जेणेकरून मी तुमच्यावर नियंत्रण करू By शकतो. love, you break his control. आणि प्रीतीद्वारे तुम्ही शैतानाच्या नियंत्रणाला तोडून टाकत आहे. Amen. आमेन. Hello. Never hate कधीच द्वेष करू नका. anyone. कुणाचा द्वेष करू नका. You know, some Christians sit with that hate quality. आणि काय ख्रिस्ती लोक त्या द्वेषाच्या गुणाने बसत आहे. The word of God will not work in your life. मग देवाचे वचन तुमच्या जीवनामध्ये काम करणार नाही. You have to keep your heart clear. तुम्ही तुमच्या हृदयाला शुद्ध ठेवले पाहिजे. Okay. Now, I will continue tomorrow. आणि मी Okay. उद्या हा विषय चालू ठेवणार आहे. You know, with the grace in you आणि तुमच्यामध्ये जी कृपा आहे and the highest expression of God, which is love, agape in you, आणि देवाच्या सर्वात उंच अभिव्यक्ती जो अगापे प्रीती जो तुमच्यात आहे, God wants us to become a person of love and grace. आणि देवाची इच्छा आहे की आपण प्रीतीच्या व कृपेच्या एक व्यक्ती झालो पाहिजे. Amen. आमेन. See, it is in our hands. आणि बघा हे सर्व आपल्या हातात आहे. प्रभु तुम करो. प्रभु कुछ करने वाला नहीं है, सब कुछ दिया है, तुम करो अपने आप को. Don't put that on the Lord. आणि ही सर्व गोष्टी प्रभूच्या हाती देऊ नका. These are all time pass prayers जो आणि- क्रिश्चियन लोग सदियों से कर रहे हैं. प्रभु मरोड़ो, ब्रेक करो, तोड़ो, फोड़ो, वो सब कुछ नहीं होता है. तुम प्रभु पे फिर नहीं हो गया, बोले प्रभु मैंने बोला था तोड़ो फोड़ो, क्यों नहीं फोड़ा तू? हाँ, मैं चोरी करने जा रहा था, मैं बोला ऐसा मत अलाउ कर मेरे को चोरी करने, तूने अलाउ किया, मैं चोरी किया. हाँ, मैं झूठ बोलने होता, मैं बोला था मेरे को ना झूठ बोलने को मत लगा तू. हाँ, मेरे को तोड़ के मरोड़ के अच्छा बना, मगर तूने अलाउ किया, फिर मैं झूठ बोला उसको. हाँ, वेरी गुड. सब प्रभु पे दोष डाल देने का. दिस इज द वे क्रिश्चियंस आर लिविंग. आणि अशा प्रकारे ख्रिस्ती लोक जगत आहे. दे पुट एव्हरीथिंग ऑन गॉड. ते सर्व दोष देवावर लावत आहे. देन व्हाई डिड ही गिव यू ग्रेस? मग देवाने तुम्हाला कृपा का दिले? What you cannot do, His grace enables you to do. जे तुम्ही करू शकत नाही त्याच्या कृपा तुम्हाला क्षमता देतो ती गोष्टी What करायला. you cannot do, His agape love enables you to do. आणि जे तुम्ही करू शकत नाही त्याची अगापे प्रीती तुम्हाला सामर्थ्य देते तो गोष्टी करायला. But your flesh comes in between. पण तुमच्या देह मध्ये येतो. Hello, are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? You can live a blessed life. तुम्ही एक आशीर्वादित जीवन जगू शकत आहे. Amen. आमेन. I will continue, God wills, tomorrow. आणि जर देवाची इच्छा आहे हा विषय मी उद्या चालू ठेवणार आहे. Okay, let's all stand up. चला आपण उभे राहूया.